Oh, hello friends. Let's start next formula d by dx root x. So d by dx root x चा डेरिव्हेटिव्ह काय येईल मग 1/2 root x. अगेन याच्यामध्ये कंपोजिट टर्म राहील d by dx अंडर रूट ax प्लस बी असेल. त्याचा डेरिव्हेटिव्ह येईल मग a/2 अंडर रूट ax प्लस बी घ्यायचा आहे. सेम ॲज तुम्हाला ए आणि बीच्या जागेवर तुम्हाला काय दिलेलं असेल फक्त व्हॅल्यू दिलेल्या असेल. डी बाय डी एक्स रूट 3x-4 असेल. त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार 3/2 अंडर रूट 3x-4. सो डी बाय डी एक्स 1-2x असेल. त्याचा डेरिव्हेटिव्ह काय मग -2/2 इंटू अंडर रूट 1-2x. सो 2 गेटिंग कॅन्सल. सो -1/1 2x. अगेन सेकंड फॉर्म्युला डी बाय डी एक्स 1/x. सो 1/x चा डेरिव्हेटिव्ह मग -1/x चा स्क्वेअर. अगेन डी अपॉन डी एक्स 1/ax प्लस बी असेल त्याचा डेरिव्हेटिव्ह काय मग -a/ax प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर. सो डी बाय डी एक्स 1/4x प्लस 5 त्याचा डेरिव्हेटिव्ह काय मग -4/4x प्लस 5 ब्रॅकेटचा स्क्वेअर. अगेन फक्त तुम्हाला एच्या जागेवर फक्त व्हॅल्यू रिप्लेस करायची. सो डी बाय डी एक्स 1/5 - 2x चा डेरिव्हेटिव्ह काय मग -2 इंटू मायनस अपॉन अंडर रूट 5 - 2x ब्रॅकेटचा स्क्वेअर. सो मायनस मायनस प्लस 2/5 - 2x ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता हे तुमचे झाले सगळे मेन फॉर्म्युले जे डेरिव्हेटिव्हला आपण यूज करणार आहे ते फॉर्म्युल्याला. आता याच्यामध्ये काही रूल्स आहेत. ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, कोशियंट रूल आहे. ते रूल बघणार आहोत आपण. ते रूलनुसार आपण एक्झाम्पल बघायचं. ॲडिशन रूल. ॲडिशन रूल डी बाय डी एक्स यू प्लस व्ही असेल. दोन टर्म ॲडिशन आले तर त्यांना काय करायचं डी अपॉन डी एक्स प्लस डी व्ही अपॉन डी एक्स. त्यांना दोघांना सेपरेट डेरिव्हेटिव्ह ॲड करायचं. तसं सबट्रॅक्शन ऑफ रूल असेल तर डी बाय डी एक्स यू मायनस व्ही असेल तर डी यू अपॉन डी एक्स मायनस डी व्ही अपॉन डी एक्स. सो वाय इज इक्वल टू 2 प्लस कॉस 3x असेल. त्याचा डेरिव्हेटिव्ह काय मग डिफरन्शिएटिंग वाय. म्हणजे आपल्याला वायच्या फॉर्ममध्ये एक्झाम्पल दिलं म्हणून आपण वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स कारण की आपण एक्सचा डेरिव्हेटिव्ह फाईंड करणार म्हणून. सो डी वाय बाय डी एक्स डी अपॉन डी एक्स 2 प्लस कॉस 3x. 2 चा डेरिव्हेटिव्ह काय मग 2 इंटू लॉग 2 आणि कॉस 3x चा डेरिव्हेटिव्ह काय मग -3 sin 3x. याला त्याचा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह. तर अगेन वाय इज इक्वल टू अंडर रूट एक्स मायनस 1/√x ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता इथं काय करायचं मला ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर यूज करायचा आहे. सो ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर का मग ए स्क्वेअर मायनस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर. सो रूट एक्स ब्रॅकेट स्क्वेअर -2 इंटू 1/√x प्लस 1/√x ब्रॅकेटचा स्क्वेअर. रूट एक्सचा स्क्वेअर काय मग एक्स -2 प्लस रूट एक्स कॅन्सल. सो इथं फक्त 2 आला आणि 1/√x चा स्क्वेअर मीन्स 1/x. अगेन डिफरन्शिएटिंग वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स. So dy upon dx is equal to x dx upon dx minus d2 upon dx plus d by dx 1/x. So dx getting cancelled. So 1 constant चा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे आपण 0 आणि 1/x चा डेरिव्हेटिव्ह -1/x स्क्वेअर. सो आन्सर काय येईल मग 1 - 1/x. इथून याची क्रॉस मल्टिप्लिकेशन केली x स्क्वेअर -1/x चा स्क्वेअर. याला तुमचा याचा फायनल आन्सर. अगेन प्रॉडक्ट रूल आहे. आता हा रूल खूप इम्पॉर्टंट आहे. डी यू अपॉन डी एक्स यू इंटू व्ही. सो यू इंटू डी व्ही प्लस अपॉन डी एक्स प्लस व्ही इंटू डी यू अपॉन डी एक्स. प्रॉडक्ट रूल असेल तर फर्स्ट टर्म ॲज इट इज सेकंड टर्मचा डेरिव्हेटिव्ह प्लस सेकंड टर्म ॲज इट इज फर्स्टचा डेरिव्हेटिव्ह असं तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. प्रॉडक्ट रूल असेल तर दोन टर्म मल्टिप्लिकेशनला आल्या तर त्याचा डेरिव्हेटिव्ह कसा फाईंड करायचा मग असं आहे. हे बघा फॉर एक्झाम्पल वाय इज इक्वल टू e⁻x इंटू टॅन एक्स. सो डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स dy upon dx d upon dx e⁻x into v. तो पहिली टर्म u दूसरी टर्म v. तो पहिली टर्म एज इट इज d by dx tan x v चा प्लस tan x एज इट इज d by dx e⁻x. tan x चा डेरिव्हेटिव्ह काय येणार मग sec square x. अगेन e⁻x चा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे e⁻x. दोघांमध्ये e⁻x कॉमन होतो बाहेर काढून घेतला e⁻x मध्ये काय राहिलं ब्रॅकेटमध्ये sec square x प्लस tan x. अगेन y इज इक्वल टू sec x इंटू tan x. दोनों टर्म आहेत मल्टिप्लिकेशन डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो डी वाय अपॉन डी एक्स सेक एक्स इंटू टॅन एक्स. सो सेक एक्स ॲज इट इज टॅनचा डेरिव्हेटिव्ह प्लस टॅन एक्स ॲज इट इज सेकचा डेरिव्हेटिव्ह. सो सेक एक्स ॲज इट इज टॅनचा डेरिव्हेटिव्ह आला तुमचा इथं सेक स्क्वेअर एक्स प्लस टॅन एक्स ॲज इट इज सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय मग सेक एक्स इंटू टॅन एक्स. अगेन दोघांमध्ये सेक एक्स कॉमन आहे म्हणून सेक एक्स बाहेर काढून घेतला आपण. इथं काय आला सेक स्क्वेअर एक्स प्लस टॅन स्क्वेअर.
हा आहे तुमचा प्रॉडक्ट रूलचे 2 एक्झाम्पल. असं तुम्हाला प्रॉडक्ट रूल सॉल्व्ह करायचं 2 टर्म मल्टिप्लिकेशन लागत. अगेन सेकंड रूल कोशियंट रूल. डी अपॉन डी एक्स यू अपॉन व्ही न्यूमरेटर डिनोमिनेटर फॉर्ममध्ये असेल त्यावेळेस व्ही इंटू डी अपॉन डी एक्स मायनस यू इंटू डी व्ही अपॉन डी एक्स अपॉन व्हीचा स्क्वेअर असं तुम्हाला रूल दिलेला आहे. सो वाय इज इक्वल टू काय येईल मग आता कॉस एक्स इंटू कॉस एक्स अपॉन साइन एक्स न्यूमरेटर डिनोमिनेटर फॉर्ममध्ये. मला आपण तो बाजूला पहिले डेरिव्हेटिव्ह लावून घेतला. आता बघा पहिले व्ही ॲज इट इज नंतर यूचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे साइन एक्सला व्ही कन्सिडर करायचं कॉस एक्सला यू साइन एक्सला व्ही यू कन्सिडर करायचं आणि कॉस एक्सला व्ही घ्यायचं. तर मग कसं येईल आता कॉस एक्स इंटू डी बाय डी एक्स साइन एक्स मायनस साइन एक्स डी बाय डी एक्स कॉस एक्स अपॉन कॉस स्क्वेअर. कॉस एक्स ॲज इट इज साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स मायनस साइन एक्स कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स. इथं आता कॉस एक्स ॲज इट इज साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स म्हणजे कॉस स्क्वेअर एक्स ए मायनस मायनस प्लस साइन एक्स इंटू साइन एक्स साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअर एक्स प्लस साइन स्क्वेअर एक्स आला 1 अपॉन कॉस स्क्वेअर मीन्स सेक स्क्वेअर एक्स. दिस इज अ डी वाय बाय डी एक्स. आता याच्यामध्ये ट्रिग्नोमेट्री रूल बघायचे तर आपण स्क्वेअर क्यूबमध्ये साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपण कॉस एक्स जाईल. आता साइन स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह कसा येईल मग सो वाय इज इक्वल साइन स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय हा 2 पुढे येऊन जाईल 2 साइन एक्स नंतर साइनचा डेरिव्हेटिव्ह काढायला डी बाय डी एक्स साइन एक्स. सो साइनचा डेरिव्हेटिव्ह काय येईल मग कॉस एक्स. सो 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स मीन साइन 2x. तसं कॉस क्यूब एक्स असेल तर डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स डी बाय डी एक्स कॉस क्यूब म्हणजे हा 3 पुढे आला 3 इंटू कॉस एक्स 3 मायनस 1 डी बाय डी एक्स कॉस एक्स. सो कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येईल मग मायनस साइन एक्स आणि हा 3 ॲज इट इज आता 3 मायनस 1 मीन्स हा कॉस स्क्वेअर एक्स. सो मायनस 3 साइन एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स. याला तुमचं ट्रिग्नोमेट्रीचं डेरिव्हेटिव्ह. अगेन वाय इज इक्वल टू लॉग एक्स स्क्वेअर इंटू ई रेस टू एक्स. आता याला डिफरन्शिएट करायचं आधी लॉगचा डेरिव्हेटिव्ह काय मग 1 अपॉन एक्स. सो एक्स आता पुन्हा टर्म कन्सिडर करायचं मला 1 अपॉन एक्स म्हणजे 1 अपॉन एक्स स्क्वेअर इंटू ई रेस टू एक्स. परत एक्स स्क्वेअर इंटू ई रेस टू एक्समध्ये काय करायचं प्रॉडक्ट रूल यूज करायचा म्हणजे फर्स्ट टर्म ॲज इट इज ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू. परत ई रेस टू एक्स ॲज इट इज एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती येणार आहे मग तो 2x. आता हा जो डिनॉमिनेटर आहे हा डिनॉमिनेटर या दोघांना मल्टिप्लाय करायचा म्हणजे एक्स स्क्वेअर अपॉन इंटू ई रेस टू एक्स अपॉन एक्स स्क्वेअर इंटू ई रेस प्लस 2x ई रेस टू एक्स अपॉन एक्स स्क्वेअर इंटू ई रेस टू. इथं ई रेस टू एक्स कॅन्सल ई रेस टू एक्स कॅन्सल एक्स स्क्वेअर कॅन्सल इथं एक एक्स कॅन्सल म्हणजे इथं काय फक्त 1 प्लस 2 अपॉन एक्स आला. अगेन एक्झाम्पल वाय इज इक्वल टू 1 अपॉन साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स डी एक्स. हे जे एक्झाम्पल आहे सगळ्यात इम्पॉर्टंट एक्झाम्पल 2-2 मार्क्सला काही वेळेस 3-3 4-4 मार्क्सला सुद्धा येऊन जातं म्हणून एक्झाम्पल घेतो आपण. साइन स्क्वेअर 1 अपॉन साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स. आता डिनॉमिनेटरला साइन कॉस येतं न्यूमरेटरला आपण 1 साठी ॲडजस्टमेंट करायची म्हणजे 1 साठीचा फॉर्म्युला येईल साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स अपॉन साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स. आता डिनॉमिनेटर सेपरेट करायचा. हा बघा आपण डिनॉमिनेटर सेपरेट करा कॉस साइन स्क्वेअरला डिनॉमिनेटर सेपरेट केला प्लस कॉस स्क्वेअरला डिनॉमिनेटर सेपरेट केला. इकडे बघा साइन स्क्वेअर कॅन्सल इकडे काय झालं कॉस स्क्वेअर कॅन्सल. सो 1 अपॉन कॉस स्क्वेअर मीन्स सेक स्क्वेअर एक्स आणि 1 अपॉन साइन स्क्वेअर मीन कोसेक स्क्वेअर एक्स मीन्स 1 अपॉन कॉस मीन सेक होतं 1 अपॉन साइन मीन कोसेक होतं. म्हणून आता सेक स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा. आता आपल्याला ही आपण आतापर्यंत केलेली ॲडजस्टमेंट होती. आता काय करायचं आहे मेन डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं. सेक स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येईल 2 सेक एक्स नंतर सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह. तसं कोसेक स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येईल 2 कोसेक एक्स इंटू कोसेकचा डेरिव्हेटिव्ह. मग सेकचा डेरिव्हेटिव्ह काय येईल सेक एक्स इंटू टॅन एक्स. तसं इथं कोसेकचा डेरिव्हेटिव्ह काय येईल मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. सो डी वाय बाय डी एक्स आन्सर काय येईल मध्ये 2 इंटू सेक एक्स इंटू सेक एक्स मीन्स सेक स्क्वेअर एक्स इंटू टॅन एक्स मायनस कोसेक एक्स इंटू कोसेक एक्स काय येतो कोसेक स्क्वेअर एक्स इंटू कॉट एक्स. दिस इज द फायनल आन्सर. यात तुम्हाला एक इम्प्लिसिट फंक्शन म्हणून पण राहील. इम्प्लिसिट फंक्शनमध्ये काय आता जसं आपण जनरली वायच्या फॉर्ममध्ये एक्झाम्पल बघितलं. आता वायच्या फॉर्ममध्ये नेणार तुम्हाला थ्रू इक्वेशन दिलेलं असेल. फॉर एक्झाम्पल इम्प्लिसिट फंक्शनमध्ये असा एक्स क्यूब प्लस वाय क्यूब इज इक्वल टू 3ax वाय. सो फाइंड डी वाय बाय डी एक्स अँड ॲट 3a अपॉन 2 3a अपॉन 2. आधी आपल्याला याला डिफरन्शिएट करायचं डिफरन्शिएट इम्प्लिसिट विथ रिस्पेक्ट टू एक्स कारण की वायच्या फॉर्ममध्ये दिलेलं नव्हतं म्हणून. वायच्या फॉर्ममध्ये दिलेली म्हणून याचा थ्रू आउट सगळ्यांचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. मग एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काय मग 3x स्क्वेअर प्लस वाय क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काय मग 3y स्क्वेअर इंटू डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 3a आर्बिटरी कॉन्स्टंट म्हणून त्यांना बाहेर काढून घ्यायचं. एक्स इंटू वायमध्ये प्रॉडक्ट रूल घ्यायचा म्हणजे एक्स ॲज इट इज डी वाय बाय डी एक्स प्लस वाय ॲज इट इज एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 तो लिहिला नाही लिहिला तरी चालतो.
आता इथून काय करणार आहे आपण, ह्या दोघांमधून 3 कॉमन काढला आणि हा बाहेरचा 3 तो काय होऊन गेला, दोघांचा कॅन्सल होऊन गेला. इथं काय शिल्लक राहिला फक्त आता एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू हा ए मध्ये मल्टिप्लाय केला ए एक्स डी वाय बाय एक्स प्लस ए वाय. आता काय करायचं, डी वाय बाय डी एक्सच्या टर्म जवळ आणायच्या. हा जो टर्म पॉझिटिव्ह येताना ही मायनस आणि हा प्लस इकडे येताना काय आला मायनस. सो वाय स्क्वेअर डी वाय बाय एक्स मायनस ए एक्स डी वाय बाय एक्स इज इक्वल टू ए वाय मायनस एक्स स्क्वेअर. यांच्यामधून डी वाय बाय डी एक्स तो डी वाय बाय एक्स कॉमन काढला, तिथं काय आला वाय स्क्वेअर मायनस एक्स, इथं काय आला ए वाय मायनस एक्स स्क्वेअर. आता ही टर्म काय इकडे मल्टिप्लाय आली, इकडे त्यांना डिवाइडला आली. हा मिळाला तुम्हाला डी वाय अपॉन डी एक्स. आपल्याला पॉईंट्स दिलेले आहेत डी वाय बाय डी एक्स 3a अपॉन 2 3 अपॉन. आपण हे पॉईंट्स इथं ॲड केले 3a स्क्वेअर अपॉन 2 मायनस एक्स स्क्वेअर आहे म्हणून एक्स 9a स्क्वेअर अपॉन 4 आला. अगेन 9a स्क्वेअर अपॉन 4 मायनस 3a स्क्वेअर अपॉन 2. याचं थ्रू आउट कॅल्क्युलेशन काय मग तुमचं आहे -1. दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट एक्झाम्पल फॉर एक्झामिनेशन. आता तुम्हाला इथं एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये पण एक्झाम्पल राहतील. एक्स रेस टू वाय इज इक्वल टू ई रेस टू एक्स मायनस वाय. देन प्रूव्ह दॅट डी वाय बाय डी एक्स लॉग एक्स अपॉन 1 प्लस लॉग एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर. शो दॅट करायचं, मला प्रूव्ह करायचं. इतकं लक्षात ठेवायचं, रेस टूची टर्म आली अशी एक्झाम्पलला तर काय करायचं आहे, लॉग ऑन बोथ साईड्स. सो वाय लॉग एक्स इज इक्वल टू एक्स मायनस वाय लॉग ए. जर खालच्या टर्मला जर लॉग गेला तर वरची टर्म आपोआप पुढे होऊन जाणार आहे. म्हणून वाय लॉग एक्स इज इक्वल टू एक्स मायनस वाय लॉग ए. सो लॉग ए इज इक्वल टू काय होऊन जाणार आहे, तो 1 आणि हा मायनस वाय इकडे येताना काय होऊन जाईल प्लस वाय. सो वाय इंटू लॉग एक्स प्लस वाय इज इक्वल टू एक्स. मग याच्यातून वाय कॉमन काढून घेतला आहे म्हणजे हा काय आला वाय इंटू लॉग एक्स प्लस 1 इज इक्वल टू एक्स. सो वाय इज इक्वल टू एक्स अपॉन 1 प्लस लॉग एक्स. इथं आपण आता क्वोशंट रूल यूज करणार आहेत. न्यू डिनॉमिनेटर ॲज इट इज एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1, लगेच डिनॉमिनेटर न्यूमरेटर ॲज इट इज लॉग 1 प्लस एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येणार मग 1 अपॉन एक्स आणि खाली लॉग एक्स प्लस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. तर इथं काय आता 1 प्लस लॉग एक्स मायनस हा एक्स एक्स कॅन्सल 1 प्लस लॉग एक्स मायनस 1 अपॉन लॉग एक्स प्लस ब्रॅकेटचा स्क्वेअर. सो हा 1 1 कॅन्सल, सो लॉग एक्स अपॉन 1 प्लस लॉग एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर. हे आला तुमचं फायनल आन्सर. तसं आपण आता बाकीचे एक्झाम्पल 1 बाय 1 एका टॉपिकनुसार बघणार आहोत, म्हणून त्यासाठी आता तुम्ही नेक्स्ट व्हिडिओ बघायचा. थँक्यू.